बऱ्याच पालकांचा हा प्रश्न असतो, की माझ्या मुलाला खूप भीती वाटते आणि त्याची भीती कशी कमी करावी? अनुभूतीमध्ये पण हा अनेक वेळा प्रश्न विचारला जातो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की भीतीशी जर आपल्याला डील करायचं असेल, तर ती ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बरेच वेळा मुलाला सांगितलं जातं, की "अरे घाबरतोस का एवढा? भित्रट आहेस" वगैरे, वगैरे, वगैरे. तर त्यापेक्षा "हो, तुला भीती वाटते हे मला कळतंय, मला लक्षात येतंय." हे पहिलं ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. ही सगळ्यात महत्त्वाची पहिली स्टेप आहे, की भीती ॲक्सेप्ट करणं. दुसरी स्टेप अशी आहे, की त्याला कॉन्फिडन्स देणं, की त्याला सांगणं, "मला कळतंय तुला भीती वाटते, पण मी तुझ्याबरोबर स्ट्राँगली उभा आहे." हे जर आपण त्याच्यापर्यंत इफेक्टिव्हली पोहोचू शकलो, की घाबरण्यासारखं काही नाही आहे, हे म्हणण्यापेक्षा मी तुझ्याबरोबर स्ट्राँगली उभा आहे, हे त्याला अधिक मोटिवेटिंग असतं, इन्स्पायरिंग असतं आणि त्याच्या भीतीमध्ये त्याला सहाय्य केलं, सपोर्ट केला, तर ते अधिक इफेक्टिव्हली आपल्याला ते डील करता येतं. म्हणजे काय? तर समजा त्याला अंधाराची भीती वाटते, तर त्याच्याबरोबर अंधारात जाणं, काही काळ त्याच्याबरोबर उभं राहणं, त्याच्याबरोबर तिथे चर्चा करणं, की इथे काही समस्या तुला जाणवते का? तुला भीती वाटते का? तिथे परत असा डायलॉग नाही करायचा, "बघ इथे काय घाबरण्यासारखं आहे." असं अजिबात बोलायला नको. तर तिथे अंधारात जाऊन त्याच्याशी काही वेळा संवाद साधायचा. असं जेव्हा आपण रिपिटेटिव्हली काही वेळा करू, की हळू त्याची अंधाराची भीती कमी व्हायला लागते. म्हणजे डायरेक्टली आपण त्याच्याबद्दल ॲक्शन घेतली, की आपोआपच ती भीती कमी व्हायला मदत होते. चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला जर एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल, तर त्याच्यावर आपण स्वतः कशी मात करतोय, ॲक्शन घेतोय, हे आपण जरा इंट्रोस्पेक्ट करायला हवं. हे अर्थात परत मुलाला सांगायचं नाही, "मी बघ कशी भीतीवर मात करतोय." हे त्याला सांगायची गरज नाही. कारण मुलं ऑब्झर्वेशनमधनं खूप शिकत असतात. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते आणि त्याच्यावर जर तुम्ही मात करताय, हे जर मुलांनी पाहिलं, तर ते त्याच्यासाठी अधिक मोटिव्हेटिंग, इन्स्पायरिंग असतं. त्याचप्रमाणे 5वी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी असते, की मुलाच्या अंगावर ओरडायचं नाही आहे. त्याला भीती वाटते म्हणून त्याच्या अंगावर किंचाळायचं नाही, घाबरण्यासारखं काही नाही, असं सतत बोलायचं नाही आहे. त्याचबरोबर त्याला इमोशनली ब्लॅकमेल पण करायचं नाही आहे, की तू घाबरलास तर मी तुला हे देणार नाही किंवा हे तुला ह्याची भीती वाटली नाही तर मी तुला ते देईन. असलं त्याला इमोशनल ब्लॅकमेल अजिबात करायचा नाही. आणि 6वी गोष्ट म्हणजे त्याला प्राणायाम म्हणजेच ओंकार, भ्रामरी, अनुलोम-विलोम या गोष्टी तुम्ही नियमित करायला शिकवा. त्या त्याच्याबरोबर करा आणि त्याचबरोबर आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल ग्रेटफुल राहायला त्याला शिकवा, सांगा. ती फीलिंग त्याच्यामध्ये येऊ दे. म्हणजेच ग्रॅटिट्यूडची फीलिंग त्याच्यामध्ये येऊ दे. जर आपण या 6 गोष्टी अंमलात आणल्या तर आपोआपच मुलाची भीती कमी होईल. त्याचा आत्मविश्वास वाढेल याची मी तुम्हाला 100% खात्री देतो. तुम्हाला ह्या सगळ्या प्रवासामध्ये काही अडचण आली तर अनुभूतीला संपर्क साधा. आपण निश्चितपणे त्याच्यावर एकत्र काहीतरी मार्ग काढू शकतो, चर्चा करू शकतो, सोल्युशन्स काढू शकतो आणि मग त्यावर ॲक्शन घेऊ शकतो आणि थोडक्यात आपल्या मुलाचा आत्मविश्वास वाढवू शकतो. विश यू ऑल द बेस्ट.